शिवच्या आत्या काल आल्यामुळं काय बाजार निम्मा राहूनच गेला निसायचा, त्यामुळं पटकन निसायला भेट बसले. सकाळी शिवला अंघोळ घालायची होती पण म्हटलं आधी निसून घ्यावं, त्यामुळं इथं वाला शेंग आणि पालक भाजी निसायची राहिली होती. मग पटकन निसायला घेतलं. मग इथे मी डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देत असते, मग छान राहतात डब्यामध्ये. इथं शिवचं चाललं होतं खेळायचं काम, मग येड्यावणी करत होती त्यामुळे परातीत बसवलं, पण ती काय बसणार आहे का. त्यानंतर मग देवपूजा करून घेतली. देवपूजा केल्यानंतर शिवचं इथं चालू होतं चालायचं, तर छान अशी चालायला सुद्धा लागली. आणि तिला जायचं होतं भाऊंकडे आणि भाऊ झोपले होते बघा कसे दचकले. त्यानंतर मग इथं मग कपडे वाळलेले काढून घेतले, कारण मग शिवचं ब्लँकेट गोधडी ही मी वाळायला टाकत असते. मग दिवसभर मग बेडवर टाकून देते, मग छान असं फॅनने वाळत असतं. मग सगळं वाळलेलं घड्या घालून ठेवून दिल्या. त्यानंतर मग भाजी निसायला घेतली आणि इथं शिवचं चाललं होतं डोकायचं काम. तिला वाटलं व्हिडिओ कॉलच आहे. त्यानंतर मग तिला आंघोळ घालून झोपी लावलं. त्यानंतर छान असं ताट करून जेवायला घेतलं. मग जेवण करायला घेतलं, त्यामुळे म्हणलं चला तुमच्या संग शेअर करावं. आज मी पावभाजी केली होती, कशी झाली आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. त्याचा पूर्ण ब्लॉग यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघा, कारण पूर्ण यूट्यूब चॅनलवर मी रेसिपी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. छान झाली होती, खूप छान झाली होती. आणि आमची ती ताजी पाव न भेटल्यामुळे मग इथं चपातीच खावा लागली. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. इथेच एड करते. बाय बाय.